नागपूर हत्याकांडाची यवतमाळात पुनरावृत्ती। पती पत्नीने मिळून काढला आते बहिणीच्या प्रियकराचा काटा। यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघापूर शिवारात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासात यश आले आहे। त्रास देणाऱ्या आतेभावाचा काटा काढण्यासाठी पती पत्नीने फिल्मी स्टाईलने सापळा रचून त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। 15 मार्च 2026 रोजी सकाळी वाघापूर शिवारात आतिश सुभाषराव देशमुख वय वर्ष 36 या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता। दगडाने डोके ठेचून आणि चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार चिंता यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। एलसीबीने तांत्रिक तपास आणि मोबाईल कॉल डिटेल्स तपासली असता मृताचे नातेवाईक अंकुश नागोराव खोडे वय वर्ष 43 आणि त्यांची पत्नी रुपाली खोडे यांच्यावर संशय बळावला। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। रुपाली आणि आतिश यांच्यात जुने प्रेम संबंध होते, मात्र आतिश रुपालीला वारंवार त्रास देत होता आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकीही देत होता। याच त्रासाला कंटाळून पती पत्नीने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले। 14 मार्चच्या रात्री आतिशला वाघापूर शिवारात बोलावून तिथे त्याची हत्या करण्यात आली। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश सौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड आणि त्यांच्या पथकाने पार पडले। दोन्ही आरोपींना आता लाडखेड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ।